नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण बघूया की 12वीचा जो तुमचा जेईचा फॉर्म आहे तो कसा भरायचा. ठीक आहे, आता जानेवारीमध्ये पहिला पेपर होणार आहे. तर आता 2-3 दिवस झाले फॉर्म सुटून. तर भरपूर मुलांनी तरीसुद्धा अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जेईई मेन्सची वेबसाईट ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये बघा इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी दिसेल तुम्हाला. तर त्या कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये रजिस्ट्रेशन फॉर जेईई मेन्स 2026 सेशन 1 आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर वेगळं साईट दिसेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता 3 बॉक्सेस दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत, कसं तो फॉर्म भरायचा आहे. परत दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचं दिलेलं आहे. आणि थर्ड बॉक्समध्ये ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच मुलांसाठी इथं लॉग इनचा एरिया असतो. ठीक आहे, तर आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे, तर तिथं खाली एक बटन आहे बघा, न्यू रजिस्ट्रेशन म्हणून. तर त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक विंडो ओपन होईल. आता त्या विंडोमध्ये तुम्हाला थोड्याफार काही फीजच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. काही ओपन कॅटेगरीवाले स्टुडंट्स असतात, काही SBC किंवा OBC कॅटेगरीवाले असतात, काही SC NT वगैरे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरसाठी किती फीज आहे मेल जेंडरला ॲज वेल ॲज फिमेल जेंडरसाठी. तर ती तुम्ही केअरफुली बघून घ्या. आणि तुम्ही कोणत्या पेपरसाठी अप्लाय करताय ते सुद्धा तुम्ही आधी डिसाईड करा. आता ज्या मुलांना आर्किटेक्चरला जायचं तर ते आर्किटेक्चरचा पेपर देतात. ठीक आहे, आर्किटेक्चरमध्ये 2 पेपर्स असतात. त्याचबरोबर आता ज्या विद्यार्थ्यांना जेईच्या साईडला जायचं म्हणजे इंजिनिअरिंगच्या साईडला जायचं तर BE BTechचा पेपर देतील. ठीक आहे, आता मोस्ट ऑफ द स्टुडंट BE BTechसाठीच प्रिपरेशन करतात. तर आपण आता रजिस्ट्रेशन बघून घेऊ. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजतील की कोणतं काय कुठे भरायचं आहे ते. आता इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली एक टिक बॉक्स आहे. ठीक आहे, ते चेक बॉक्स तुम्हाला टिक करून पुढं प्रोसीड करायचं. तिथं फक्त तुम्ही आधी व्यवस्थित वाचून घ्या, तिथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर पुढे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन विंडो ओपन होईल रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे, आता तिथं तुम्हाला व्यवस्थित डिटेल्स भरायचे आहेत. आता कॅन्डिडेट नेम, तर त्या कॅन्डिडेट नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीच्या बोर्डनुसार नाव भरायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुमचे पॅरेंट्सचं सुद्धा नाव 10वीच्या मार्कशीटवरती तुमचं जे नाव असेल एक्झॅक्ट सेम स्पेलिंगसोबत तुम्हाला भरायचं. आता भरपूर विद्यार्थी काय करतात की स्पेलिंग मिस्टेक करतात. तर स्पेलिंग मिस्टेक आत्ता केली तर पुढे जाऊन तुम्हाला त्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, हॉल तिकीटवरती स्पेलिंग मिस्टेक असतात. तर मग शक्यतो ज्यावेळेस तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला भेटतं, ठीक आहे, एक्झामला तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस ते प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. तर केअरफुली तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की तुमची स्पेलिंग जरासुद्धा चुकली नाही पाहिजे. तर मी इथं आता माझं एक नाव टाकतो आहे. ठीक आहे, आता मी हा माझ्या नावाने फॉर्म भरतो आहे ॲक्च्युली. तर तुम्ही तुमच्या व्यवस्थित तुमच्या मार्कशीटवरती बघून केअरफुली हा फॉर्म भरा. तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे तुम्हाला व्यवस्थित तिथं भरायचं आहे. एकदा डिटेल्स भरल्यानंतर परत तुम्हाला कन्फर्मेशनसाठी त्याच डिटेल परत एकदा भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं ॲड्रेस पण व्यवस्थित भरायचा आहे. ठीक आहे, तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस असेल तो तुम्ही तिथं व्यवस्थित भरा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर व्यवस्थित द्यायचा आहे. ठीक आहे, या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचा OTP भेटणार आहे. त्यामुळं हा मोबाईल नंबर चालू असलेलाच द्या. ठीक आहे, आणि एक तुम्हाला एक्स्ट्रा मोबाईल नंबर पण लागणार आहे. त्याच ॲज वेल ॲज तुम्हाला एक्स्ट्रा ईमेल पण लागणार आहे. कारण की तुमच्या पुढच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर आणि दुसरा ईमेल ॲड्रेस तिथं द्यायचा आहे. तर केअरफुली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पॅरेंट्सचा नंबर तुमच्या मेन फॉर्ममध्ये देऊ शकता आणि तुमचा नंबर स्वतःचा असेल तर तो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये द्या. ठीक आहे, तिथं सगळ्या डिटेल्स भरल्या. आता इथे एक्स्ट्रा नंबर्स पण मागतात तर त्याची तुम्हाला भरण्याची गरज नाही, पण तुम्ही तो नंबर वगैरे व्यवस्थित कन्फर्म करून तिथं इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर चेकबॉक्स टिक करायचा. त्यानंतर तुम्हाला केअरफुली तुमचा पासवर्ड तिथे टाकायचा आहे. ठीक आहे,
या ठिकाणी तुम्ही एक इन्स्ट्रक्शननुसार पासवर्ड तयार करायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 कॅरेक्टरचा पासवर्ड लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक अप्पर केस किंवा आणि एक लोअर केस ॲज वेल ॲज एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड पाहिजे, जेणेकरून तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग होईल. आणि पासवर्ड असाच ठेवा जो तुमच्या लक्षात राहील, कारण की हा पासवर्ड तुम्ही एकदा हरवला की तुम्हाला परत फॉरगॉट पासवर्ड करून सगळ्या गोष्टी परत एकदा कराव्या लागतील. त्यामुळं तोच पासवर्ड तुम्ही आत्ताच वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून हा पासवर्ड तुमचा विसरणार नाही. आता इथं मी एक पासवर्ड टाकलेला आहे, जसं की तुम्हाला दिसते. तर तो पासवर्ड तुम्हाला परत एकदा कन्फर्म पासवर्डच्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन. आता हा सिक्युरिटी क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्हाला हा सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो. आता तिथं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जो पण सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला आवडतो तो टाका. मी इथं टाकतो आहे माझं स्कूल. तर तिथं तुम्हाला जो क्वेश्चन्स लक्षात राहील तो क्वेश्चन तुम्ही टाका, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड रिकवर करण्यासाठी तो यूजफुल राहील. शक्यतो हा यूज होणार नाही, पण जर तुम्ही विसरलात तर त्यासाठी हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे. ठीक आहे. कॅप्चा भरल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचे. पण सबमिटवरती क्लिक करण्याआधी पुन्हा एकदा तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन थरली जाऊन चेक करा, कारण कोणतीही मिस्टेक होता कामा नये. जर मिस्टेक झाली तर तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळं सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघायची आहे. इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तरच सबमिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर हा एक अजून फॉर्म ओपन होईल. ठीक आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त तुमच्या जेवढ्या पण डिटेल्स तुम्ही भरलेल्या आहेत त्या परत एकदा कन्फर्म करायच्या आहेत. कन्फर्म केल्यानंतर खाली तिथे बघा, स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली चेकबॉक्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला सगळे चेकबॉक्स टिक करून फायनल जो डिक्लेरेशनचा चेकबॉक्स आहे तिथं टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल, जो तुम्ही आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस मोबाईल नंबर दिला तो. ठीक आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर OTP भरून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. तिथं बघा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल की रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीटेड म्हणून. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस तुम्हाला करायची आहे ती म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्मची. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवरती तिथं ब्लू कलरच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक विंडो ओपन होईल. आता या विंडोमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिसतील तर त्या तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये ऑलरेडी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्याला भरण्याची गरज नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरायच्या आहेत, नॅशनॅलिटी वगैरे. त्यानंतर कास्ट तुमची कोणती आहे ती व्यवस्थित विचारून तुम्ही ती भरा. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर येसवरती किंवा नोवरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरीचा ID काय आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमच्या सर्टिफिकेटवरती MRC नंबर वगैरे लिहिलेलं असतं, तर तोच तुमचा सर्टिफिकेट ID असतो, तर तो तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. ठीक आहे. तो ID भरल्यानंतर तुम्हाला बघा सेकंड ऑप्शन दिसेल कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू डेट. तर ज्या तारखेला ते इश्यू झाले ती डेट तिथे भरायची आहे. ठीक आहे. आणि तो फॉर्मॅट करेक्ट असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ज्या अथॉरिटीने ते सर्टिफिकेट दिलेलं आहे तर त्या अथॉरिटीचं तुम्हाला तिथं नाव लिहायचं. शक्यतो सब डिव्हिजनल ऑफिसर असतं, पण तुमचे सर्टिफिकेटवर जे असेल ते टाका. त्यानंतर तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण विचारले जातात, आर यू डायबेटिक वगैरे, तर तिथं तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही आन्सर द्या. तुमची फॅमिली इन्कम किती आहे ती तुम्हाला तिथं भरायची आहे. तुमच्या फॅमिली इन्कमचं सर्टिफिकेट असेल तर त्यानुसार तुम्ही ते भरा. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या वेने तुम्ही तुमच्या एक्झामची तयारी केली ते तुम्हाला तिथं भरायचं आहे. ठीक आहे. आणि कोणत्या राज्यामधून तुम्ही कोणत्या मीडियममधून तुम्ही ती एक्झाम देणार आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं द्यायचे. कॅप्चर करून नंतर सबमिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तिथं PWD आहे की नाही त्याच्याबद्दल विचारलं जाईल. तुम्ही येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा.
त्यानंतर कॅप्चा भरून परत येस क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी चूज करायची आहे. शक्यतो आधार कार्ड चूज करा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे तुम्हाला तिथं दिसेल. तिथं आय ॲग्रीवरती, आय व्हॉलंटरी ॲग्रीवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर व्यवस्थित भरायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला तिथं 2 वेळेस आधार नंबर भरायचा आहे कन्फर्मेशनसाठी सुद्धा. ठीक आहे. आधार नंबर भरल्यानंतर कॅप्चा फिल करून सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल, त्याच्यावरती ओके क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड OTP सेंड केला जाईल. तुमचा जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येईल. तो OTP व्यवस्थित भरायचा आहे. ठीक आहे. आणि OTP भरल्यानंतर कॅप्चा फिल करून परत एकदा सबमिट OTPवरती क्लिक करायचं. आता बघा इथे सगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत. ठीक आहे. तुमचा फोटो वगैरे आधार कार्डनुसार तिथे येऊन जाईल. त्यानंतर तुमच्याकडे अपार ID आहे की नाही त्याच्यावरती क्लिक करायचे. आता तिथं परत एकदा पेपर 1, पेपर 2 असे ऑप्शन्स येतील. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट पेपर 1साठी जातात, त्यामुळे पेपर 1 सिलेक्ट केलं. ठीक आहे. आणि तिथं तुम्हाला सिटी वगैरे चूज करायचे. ठीक आहे. आणि तुम्हाला एकाच सिटीला एकदाच चूज करता येते, त्यामुळे केअरफुली चूज करा. त्यानंतर तुमचे वडील कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात ते सुद्धा तुम्हाला तिथं द्यायचे. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन किती झाले, मम्मीचं सुद्धा सेम तुम्हाला डिटेल्स तिथे फिल करायचे आहेत. आणि त्यानंतर कॅप्चा फिल करून सबमिटवरती क्लिक करायचं. आता नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. त्यामध्ये तुम्हाला आधी 10thच्या सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत. ठीक आहे. तुमचं स्टेटस काय आहे, तुम्ही कोणत्या इयरमध्ये ती पास केली, तुमचं स्कूल कोणत्या ठिकाणी होतं, रुरल होतं का अर्बन एरियामध्ये होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथं तुम्हाला फिल करायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचा जो रिझल्ट होता तो पर्सेंटेजमध्ये होता का CGPAमध्ये होता ते तुम्हाला तिथं व्यवस्थित भरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती पडलेत ते सुद्धा तिथं व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहेत. आणि तुमचे जे पर्सेंटेज आहे ते ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो सीट नंबर होता तो सीट नंबर तुम्हाला तिथं भरायचा आहे. सीट नंबर भरल्यानंतर तुमचं स्कूलचं नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि तिथलं पिनकोड पण तुम्हाला तिथं टाकायचं आहे. त्यानंतर लगेचच बघा 12वीचे पण डिटेल्स तुम्हाला भरायचे. आता तुम्ही सगळे अपेअरिंग आहात त्यामुळे तिथं अपेअरिंग टाकावं लागणार. ठीक आहे. त्यानंतर तुमचं कॉलेज कोणत्या एरियामध्ये राहतं ते सुद्धा तुम्हाला तिथे टाकायचं आहे. कॉलेजचा टाईप तुम्हाला तिथे टाकायचं आहे. ठीक आहे. आणि कोणत्या सिटीमध्ये ते कॉलेज आहे ते तुम्हाला तिथं व्यवस्थित भरायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथं विचारलं जाईल की रोल नंबर, पण ॲक्च्युली आता तुमचे रोल नंबर आलेले नसतात बोर्डाचे, त्यामुळे तिथं रँडम रोल नंबर तुम्ही टाकला कॉलेजचा तरी चालून जाईल. त्यानंतर कॉलेजचं नाव भरून कॅप्चा फिल करून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता हा फॉर्म आता काही गोष्टी जर आपण भरल्या नसतील तर हा फॉर्म पुढे प्रोसीड होणार नाही. ठीक आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित केअरफुली भरायच्या आहेत. त्यानंतर कॅप्चा फिल करून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं. आता बघा इथं तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला कोणी ट्विन सिस्टर किंवा ट्विन ब्रदर आहे की नाही. तर येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्यानंतर तुमचं जन्मस्थान, तुमचे जन्माचं जे स्टेट असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला व्यवस्थित तिथे भरायचं आहे ॲज पर युअर सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर कॅप्चा भरायचा व्यवस्थित आणि सेव्ह नेक्स्ट करायचं. आता एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आता इथं तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर ॲज वेल ॲज तुमच्या पॅरेंट्सचा ईमेल ॲड्रेस भरणं गरजेचं आहे. जो तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये मोबाईल नंबर आणि ID दिलता तो तिथं टाकून चालवणार नाही. आता इथे मी एक एक्स्ट्रा नंबर भरतो आहे. ठीक आहे. आणि हा नंबर माझा वेगळा आहे. ॲज वेल ॲज तिथं मी आता ईमेल ॲड्रेस जो भरणार आहे तो पण मी वेगळा ईमेल ॲड्रेस भरतो आहे. रजिस्ट्रेशनमध्ये मी वेगळा ईमेल ॲड्रेस दिलता आणि इथं एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये वेगळा ईमेल ॲड्रेस देतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा तिथं ईमेल ॲड्रेस फिल करायचा आहे. ठीक आहे. आणि कॅप्चा फिल करून तुम्हाला गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. आता OTP तुम्हाला या ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवरती येऊन जाईल. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला दोन्ही OTP आले असतील. तर त्या OTPवरती तुम्हाला क्लिक करून व्यवस्थित मोबाईल नंबरवरती जो OTP आला आहे तो मोबाईल नंबरच्या सेक्शनमध्येच फिल करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर
दुसरा एक OTP येईल तुम्हाला ईमेलवरती, तर तो पण तुम्हाला केअरफुली फिल करायचा आहे. आता इथं माझा OTP आलेला आहे, तो मी फिल करतो आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं. आता बघा तुम्हाला तिथं लाईव्ह फोटो काढायचा आहे, ठीक आहे, लाईव्ह कॅप्चर. जर तुमच्याकडे वेबकॅम नसेल तुमच्या कम्प्युटरला, तर तुम्ही तो QR कोड जो दिसतो आहे, तर तो QR कोड मोबाईलने स्कॅन करायचा आहे, ठीक आहे. गुगलवरती एक स्कॅनचं ऑप्शन असतं बघा, तर तो QR कोड तुम्हाला स्कॅन करून तुमचा लाईव्ह कॅप्चर फोटो करायचा आहे. त्यानंतर येतो डॉक्युमेंट अपलोडचा पार्ट. तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट्स ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत ते त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहेत ऑलरेडी, ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही फोटोचं नाव सेव्ह करता तर तिथं photo.jpg या फॉर्मॅटमध्ये तुमचा त्या फाईलचं नेम आलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं सिग्नेचर पण तुम्हाला त्याच फॉर्मॅटमध्ये JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये मिळेल. आणि ॲज वेल एज तुमचं जे 10चं मार्कशीट आहे ते PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे, इमेज फॉर्ममध्ये अपलोड नाही करायचं. आता डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मिळेल, ते परत एकदा तुम्ही रीड करायचे. तुम्हाला सगळ्या डिटेल्स परत एकदा चेक करायचे आहेत, ठीक आहे. सगळ्या डिटेल्स सगळा फॉर्म करेक्ट आहे की नाही ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा. तिथे चेकबॉक्स आहेत, ते चेकबॉक्स टिक करून तुम्हाला थोडं पुढं प्रोसीड करायचं आहे. आणि खाली एक बघा डिक्लेरेशनचा फॉर्म आहे, तो सुद्धा आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन येईल, तर तिथे क्लिक करायचे, ठीक आहे. आणि तुम्ही जो स्टार्टिंगला ईमेल दिला होता रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्याच्यावरती तुम्हाला OTP मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून OTP सबमिट करायचा आहे, ठीक आहे. आता OTP आला असेल तर तो फिल करायचा, ठीक आहे. आणि व्हेरीफाय करून घ्यायचा ईमेल ॲड्रेस. एकदा ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय झाला तुमचं फक्त पेंडिंग राहतं फीज, ठीक आहे. तुमची जी फीज असेल, मी स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा कॅटेगरी वाईज फीज वेगवेगळी असते, तर प्रोसीडवरती क्लिक करून फीज वगैरे पेमेंट करायचं आहे. तिथं ऑनलाईनचा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतो, ठीक आहे. आता तुमच्याकडे जे बँक असेल त्या बँकेचं तुम्ही पोर्टल निवडायचं आहे. आता मी इथे SBIचं निवडतो कारण की माझ्याकडे SBIचं बँक आहे त्यामुळे. त्यानंतर आता इथं बघा UPIचा ऑप्शन आहे, तर बेस्ट ऑप्शन की तुम्ही UPIवरती जावा. त्यानंतर खाली बघा तिथं तुम्हाला QR कोडचा पण ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. मग तुम्हाला तिथे एक QR मिळेल, ठीक आहे. त्या QRला स्कॅन केलं की तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन करता येईल. एकदा